लातूरमधील पेट्रोल डिझेलची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करा, अन्यथा रस्त्यावर उतरू काँग्रेस। लातूर प्रतिनिधी। लातूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले आहे। या निवेदनाद्वारे इंधन पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव तसेच जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशात सध्या महागाईने नागरिक त्रस्त असताना इंधन पुरवठा कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे। सरकारकडून इंधनाची कमतरता नसल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आले आहेत। निवेदनानुसार ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणीही वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे। यामध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की जर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नसल्याचा प्रशासनाचा दावा खरा असेल तर अनेक पंपांवर इंधन नसल्याचे फलक का लावले जात आहेत याची चौकशी करावी। तसेच साठेबाजी करणाऱ्या पंप चालकांवर तात्काळ कारवाई करून इंधन पुरवठा सुरळीत करावा। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना राज्यघटनेला अभिप्रेत आहे त्याला पायदळी तुडवणं सरकारचं सध्या धोरण बनलेलं आहे। गॅस टंचाईचा असाच हवा करण्यात आली, नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि गॅस दरवाढ झाली। आता बहुतेक पेट्रोल डिझेलची दरवाढ करायची असं लोकांना मेंटली प्रिपेअर करण्यासाठी तुटवडा आहे, युद्ध आहे, फलाना आहे, विस्ताना आहे। 100च्या पुढे त्या क्रूड ऑइलचा रेट गेल्यानंतर सुद्धा मनमोहन सिंग सरकारच्या काळात 60 रुपये लिटरनं पेट्रोल काँग्रेसनं जनतेपर्यंत दिलंय। पेट्रोल डिझेल विषय दरवाढ करण्याचा हा षडयंत्र आहे, म्हणून टंचाई दाखवली जाते आणि यांना आव्हान पेलायचं नाही, यांना कमिशन घ्यायचे। आज लिटरला 36 रुपये यांचं टॅक्स आहे। जर सरकारचं टॅक्स कमी केलं तर सुद्धा ती दरवाढ करायची गरज भासणार नाही। एवढी सुविधा असताना हे सरकार लोककल्याणकारी सरकारऐवजी व्यापारी सरकार म्हणून स्वतःच्या जनतेचीच पिळवणूक करणारं, लूट करणारं सरकार आहे। त्या सरकारचा आम्ही काँग्रेसच्या वतीने धिक्कार केलाय। 2 दिवसाच्या आत लातूर जिल्ह्यातली पेट्रोल डिझेलची जी टंचाई आहे, कृत्रिम टंचाई जी निर्माण केली जाते ती बंद करून पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाचं निवेदन आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आणि सर्व सहकाऱ्यांसह आम्ही या ठिकाणी दिले। जिल्हाधिकारी महोदयाचा सकारात्मक प्रतिसाद आहे। मला वाटतंय की आज संध्याकाळपासनं ही जी टंचाई रांगा वगैरे लातूर जिल्ह्यापुरता विषय आहे तो निवळेल।